यानंतरची बातमी मुंबईतून। मुंबईतल्या गणेश मंडळांपैकी सगळ्यात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा जीएसबी मंडळानं गणपतीच्या सुरक्षेसाठी 400 कोटींचा विमा काढलाय। यात मंडपात काम करणारे गणेश भक्त आणि भाविकांचाही समावेश आहे। तसंच काही दुर्दैवी घटना घडली तर त्याची काळजी म्हणून मंडळानं हा विमा काढलाय। तसंच दागिन्यांचाही विमा काढण्यात आलाय। याबाबत मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। गणपती बाप्पांचं आगमनाची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे। सगळ्यांचे डोळे बाप्पाच्या आगमनाकडे लागलेले आहेत। खरं तर वर्षभर या गोष्टीची आपण वाट बघत असतो। मात्र आज आपण आहोत मुंबईतल्या सगळ्यात सुंदर आणि विलोभनीय मूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीएसबी गणपतीच्या इथे सध्या तयारी सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणात मंडप घालण्यात आलेला आहे। त्याचबरोबर होमकुंड देखील तयार झालेल्याचं पाहायला मिळतंय। सगळेच जण प्रत्येकजण इथे कार्यामध्ये मग्न आहेत तयारीच्या। मात्र आपल्या समवेत जे आहेत ते पै सर इथे आहेत, जीएसबी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत। खरं तर या मंडळाची जी चर्चा आहे ती सध्या होतीये, त्याचं कारण 400 कोटी रुपयांचा विमा या मंडळाने काढलेला आहे। त्या संदर्भात आपण सरांना विचारूया। सर, नेमकी काय योजना आहे ही आणि आपण हे किती वर्ष करतो? नमस्कार। आम्ही गेल्या 25 ते 30 वर्षापासून आम्ही विमा काढतोय आमच्या सेलिब्रेशनसाठी। इकडे 54 डिपार्टमेंट्स आहेत, त्यांनी वेगवेगळे कामं बघतात, ते त्यांची कामं बघून ते लोक करून जातात। आणि फारसा म्हणजे आमच्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे की चांगलं नियोजन होतं आमच्या हातात। पण तरी आम्ही काय एक विमा करावा लागतो, कारण इतकी लोक येतात, लाखो लोक येतात इकडे। 1.5 लाख लोक जेवायला जेवणाचा प्रसाद घेतात। याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे। विम्यामध्ये 40 कोटीचा विमा फक्त बाप्पांच्या गोल्ड आणि सिल्वरसाठी आहे। आता हे इम्पॉर्टंट आहे, कारण हा ओपन ग्राउंड आहे, इकडे काही होऊ शकतो उद्या। त्याच्यासाठी आम्ही त्याला इन्शुरन्स करून ठेवले। तसंच इकडे आमचे कार्यकर्ता काम करतात, जवळजवळ 3,500 लोक इकडे आमची कामं करतात। हे बाप्पाचे गणसेवक म्हणून काम करतात। त्यांना सगळ्यांचं 10 लाखाचा आम्ही प्रत्येक माणसाला पर्सनल ॲक्सिडेंट विमा काढलेला आहे। तसंच बाकी जे भाविक येतात इकडे, लाखो संख्या येतात, त्यांना सुद्धा एक पर्सनल ॲक्सिडेंट टाईपची एक पब्लिक लायबिलिटी पॉलिसी आहे। ते आमच्या इवन नेबरिंग बिल्डिंग्स, इकडे आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत त्यांना सुद्धा त्यामध्ये कव्हरेज आहे। नक्कीच सर, थँक्यू, धन्यवाद। तर आपण बघितलं की ह्या पद्धतीने एक जो 400 कोटीचा विमा आहे तो काढण्यात आलेला आहे। यामध्ये भाविक असतील किंवा इतरही काही जणं आहेत जे गणपती बाप्पासाठी काम करतात, त्यांच्यासाठी हा विमा काढण्यात आल्याची माहिती पै यांनी दिलेली आहे। आत्ता गणपतीची तयारी देखील आत्ता सुरू असली तरी या गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। त्यामुळे नेमकं किती भाविक येणार आणि बाप्पाला किती सोनं यावर्षी चढणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं। त्यामुळे यावर्षी नेमकं बाप्पाला किती सोनं येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।